जयसिंगपूर राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आहे। 1 नोव्हेंबर 1971 पासून महाराष्ट्र एक्सप्रेस सुरू झाले होते। रेल्वेच्या आधुनिकीकरणाबरोबरच तब्बल 54 वर्षांनंतर LHB कोच नव्या रूपात धावणार आहे। 1 जूनपासून या मार्गावर LHB कोचची नवी रेल्वे उपलब्ध झाली असून आता प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत। महाराष्ट्र राज्यांतर्गत सर्वाधिक 12 जिल्ह्यातून 13,1341 किमीचा प्रवास करीत कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस धावते। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा या 12 जिल्ह्यातून प्रवाशांना सोयीचे आहे। दररोज दुपारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून 2:45 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता गोंदिया या ठिकाणी पोहोचते। या दरम्यान तब्बल 62 स्थानकाहून प्रवासी घेत आपला मार्ग पूर्ण करत असते। रेल्वे प्रवाशाकरता महाराष्ट्र एक्सप्रेस 1 जूनपासून कात टाकणार आणि आपल्या नवीन स्वरूपात धावणार आहे। मध्य रेल्वे प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या अंतर्गत गाड्यामधील जुने रॅक आधुनिक लिंक हाऊस हाफमन बुश डब्यामध्ये रूपांतरित केले जात आहेत। या ट्रेनमध्ये 1 द्वितीय वातानुकूलित कोच, 4 तृतीय वातानुकूलित कोच, 7 स्लीपर कोच, 4 सामान्य द्वितीय श्रेणी कोच, 1 सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि 1 जनरेटर कार असतील। या बदलामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी आणि सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव येणार आहे। कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून 1 जून 2025 पासून LHB कोच आणि नवीन संरचनेसह धावेल। गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 3 जून 2025 पासून गोंदिया रेल्वे स्थानकावरून LHB आणि नवीन संरचनेसह धावेल। गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 3 जून 2025 पासून गोंदिया रेल्वे स्थानकावरून LHB कोच आणि नवीन संरचनेत धावणार आहे।